सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जुन्या काळातील हृदयस्पर्शी बोधकथा. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला जुन्या काळातील एक अशी सुंदर आणि बोधप्रद गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्की समजेल. प्रत्येक शब्दाला उत्तर देणे गरजेचे नसते. कधीकधी शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. माणसांच्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं भेटतात. कोणी आपली स्तुती करतात, कोणी आपल्याला प्रोत्साहन देतात. पण काही लोक असेही असतात, जे विनाकारण ठोमणे मारतात, चेष्टा करतात आणि आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आपण काय करायचं? रागाने उत्तर द्यायचं, भांडण करायचं की शांतपणे आपला मार्ग ठरवायचं? ह्याचा प्रश्नाचं उत्तर ह्या जुन्या काळातील कथेतून आपल्याला मिळणार आहे. तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात अनेक कुटुंब राहत होते. गावाभोवती हिरवेगार शेत होती. सकाळी कोंबड्यांचा आरवण्याने गाव जग व्हायचे. शेतकरी बैलांना घेऊन शेताकडे जायचे. काही स्त्रिया घरासमोर सडा घालायच्या. कुठे चुलीवर स्वयंपाक सुरू असायचा, तर कुठे विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू असायची. त्या काळात आजच्यासारखी नळाची सोय प्रत्येक घरात नव्हती. पाणी आणण्यासाठी गावातील स्त्रियांना विहिरीपर्यंत जावं लागायचं. त्याच गावात एक कष्टाळू आणि शांत स्वभावाची स्त्री राहत होती. ती रोज पहाटे उठायची, घरातील कामं आवरायची आणि मग डोक्यावर हंडा घेऊन विहिरीवर पाणी आणण्यासाठी जायची. तिचं आयुष्य साधं होतं, कष्ट होते, पण तिने कधी त्यांची तक्रार केली नाही. ती नेहमी आपल्या कामात व्यस्त असायची. त्याच गावात काही तरुण होते. वयाने ते मोठे झाले होते, पण त्यांच्या सवयी अजूनही बालिश होत्या. कामधंदा करण्याऐवजी ते अनेकदा गावातील एका रस्त्याच्या कडेला बसायचे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मस्करी करायचे. कोणी नवीन कपडे घातले असतील तर त्यावरून हसायचे. कोणी घाईत जात असेल तर त्याची नक्कल करायचे आणि एखादी व्यक्ती रागवली की त्यांना आणखी मजा वाटायची. त्यांच्यात एक तरुण असा होता की तो इतरांपेक्षा जास्त मस्करी करायचा. त्याला वाटायचं की दुसऱ्याला चिडवलं आणि सगळे हसले की आपण फार हुशार आहोत. एक दिवशी सकाळची वेळ होती. सूर्य नुकताच वर येत होता. ती स्त्री विहिरीवरून पाणी भरून आपल्या घरी परतत होती. तिच्या डोक्यावर पाण्याने भरलेले हुंडा होता. ती सावकाश चालत होती. तेवढ्यात ती त्या तरुणाच्या जवळून जाऊ लागली. त्या तरुणाने तिला पाहिलं. त्याने आपल्या मित्राकडे पाहिलं आणि हसत मोठ्या आवाजात म्हणाला, "अरे बघा रे, खुराडा लईच भारी हाय. खुराड्याची दांडा कसा असला तर हसू." त्यांचं बोलणं ऐकतच बाकीचे तरुण जोरजोरात हसू लागले. त्या स्त्रीला तो ठोमण्या समजला. तिच्या कानावर प्रत्येक शब्द पडला. क्षणभर तिच्या मनाला वाईट वाटलं, पण तिने स्वतःला सावरलं. तिने ना मागे वळून पाहिलं, ना त्या तरुणांना उत्तर दिलं, ना राग व्यक्त केला. ती फक्त शांतपणे पुढे चालत राहिली. हंड्यातील पाणी सांडू नये म्हणून तिने तो हंडा नीट सांभाळला आणि आपल्या घरच्या दिशेने निघून गेली. ती काहीच बोलली नाही. हे पाहून तरुणांना वाटलं, अरे, ही तर काहीच बोलत नाही. ते आणखी हसू लागले, पण त्यांना हे गोष्ट समजली नव्हती. शांत राहणे म्हणजे कमजोर असणं नाही. त्या स्त्रीला आपल्या मनावर नियंत्रण ठेवता येत होतं.
तिला माहिती होतं की आपण ह्या लोकांशी वाद घातला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. उलट आपला वेळ आणि मनशांती दोन्ही वाया जातील. म्हणून तिने शांत राहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती स्त्री विहिरीवर गेली. पाणी भरलं, हंडा डोक्यावर घेतलं आणि घरी परतू लागली. रस्त्याच्या कडेला तेच तरुण पुन्हा बसले होते. ती जवळ येताच त्या तरुणाने आपल्या मित्राकडे पाहिलं. तो पुन्हा मोठ्या आवाजात ठोमणा मारू लागला. ह्यावेळी त्याला खात्री होती की ती स्त्री रागवेल, कदाचित त्याच्याशी भांडेल, कदाचित त्याला काहीतरी उत्तर देईल. पण पुन्हा तेच झालं. ती स्त्री शांतपणे पुढे निघून गेली. असं 1-2 दिवस नाही, तर काही दिवस चालू राहिलं. दररोज ती स्त्री विहिरीवर जायची, पाणी भरायची आणि त्याच रस्त्याने परत यायची. ते तरुण तिथे बसलेले असायचे. कधी ते ठोमणा मारायचे, कधी मस्करी करायचे, कधी हसून तिच्याकडे पाहायचे. पण ती स्त्री मात्र प्रत्येक वेळी शांत राहायची. तिच्या मनात एकाच विचार असायचा, माझं काम मला माहिती आहे. दुसरे काय बोलतात ह्यावर माझं आयुष्य अवलंबून नाही. एक दिवस ती घरी पोचली. हंडा खाली ठेवला. घरातील एका व्यक्तीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं? तू आज थोडी शांत दिसतेस. ती हसली आणि म्हणाली, काही नाही. रस्त्यात काही लोक नेहमीप्रमाणे बोलत होते. मग तू त्यांना काही उत्तर दिलंस का? ती म्हणाली, नाही. का? ती शांतपणे म्हणाली, आपण एखाद्याच्या चुकीच्या बोलण्याला उत्तर दिलं तर त्याचं बोलणं आपल्या मनात घेऊन फिरावं लागतं. मला ते नको आहे. पण ते रोज बोलतात, ती म्हणाली. ते त्यांच्या संस्काराचा प्रतिबिंब आहे. मी कशी वागते हे माझ्या संस्कारावर अवलंबून आहे. हे वाक्य खूप मोठं होतं, कारण तिने आपल्याला एक महत्त्वाचा धडा दिला होता. दुसऱ्यांचं वागणं आपण नेहमी नियंत्रित करू शकत नाही, पण आपली प्रतिक्रिया आपण नक्की नियंत्रित करू शकतो. दरम्यान त्या तरुणांना एका गोष्ट सतत जाणवू लागली. ते कितीही बोलले तरी ती स्त्री रागवत नव्हती. एक दिवस त्यातील एक तरुणाने म्हटलं, आपण इतके दिवस तिला चिडवतो, पण ती आपल्याला काहीच उत्तर देत नाही. दुसरा म्हणाला, कदाचित तिला आपलं बोलणं ऐकू येत नसेल. तिसरा हसत म्हणाला, अरे इतक्या जवळून बोलतोय, नक्कीच ऐकू येतं. सगळं काही क्षण शांत राहिले. मग एक तरुण म्हणाला, मग ती उत्तर का देत नाही? हा प्रश्न त्याच्या मनात राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती स्त्री त्या रस्त्याने आली, पण ह्यातील तरुणा काही बोलले नाही. ती पुढे गेल्यावर एक तरुण म्हणाला, मित्रांनो, आपण चुकीचं करत आहोत. बाकीचे त्यांच्याकडे पाहू लागले. तो म्हणाला, आपण तिची मस्करी करतोय. ती आपल्याशी काहीच वाईट बोलत नाही. उलट आपलं काम करून शांतपणे जाते. दुसरा तरुण म्हणाला, हो, आपण तिच्या शांततेचा गैरफायदा घेतला. तिसरा म्हणाला, आपल्याला हसू येत होतं, पण तिचं मनाला किती वाईट वाटत असेल ह्याचा आपण कधी विचारच केला नाही. त्या दिवशी पहिल्यांदा त्यांना आपल्या वागण्याची जाणीव झाली. काही दिवसांनी त्या तरुणाने त्या स्त्रीला रस्त्यात थांबवलं. ह्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मस्करी नव्हती. एक तरुण पुढे आला आणि म्हणाला, आम्हाला माफ कर. ती स्त्री शांतपणे त्यांच्याकडे पाहू लागली. तो म्हणाला, आम्ही अनेक दिवस तुमची मस्करी केली, तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही कधीच आम्हाला उलट उत्तर दिले नाही. ती स्त्री हसली आणि म्हणाली,
तुम्हाला तुमची चूक समजली एवढंच माझ्यासाठी पुरेसे आहे. तरुणीने तिची माफी मागितली. त्या दिवसानंतर त्यांनी रस्त्यावर बसून लोकांची मस्करी करण्याची सवय सोडली. त्यांनी आपल्या वेळेचा उपयोग कामासाठी करण्यास सुरुवात केली. मित्रांनो, ह्या कथेतील स्त्री मोठमोठी भाषणे देत नाही. तिने त्या तरुणांना उपदेश केला नाही. तिने त्यांच्याशी भांडण केलं नाही. तिने फक्त संयम ठेवला आणि तिच्या शांत वागण्यातून त्या तरुणांना स्वतःची चूक समजली. ह्यालाच म्हणतात मौनचे सामर्थ्य. आपल्या आयुष्यातही अनेक वेळा अशी परिस्थिती येते. कोणी आपल्यावर टीका करत, कोणी ठोमणा मारत, कोणी आपली चेष्टा करत. कधीकधी आपल्याला वाटतं ह्याला लगेच उत्तर दिलं पाहिजेत, पण थोडा थांबा. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी उत्तर दिल्याने परिस्थिती सुधरेल का? जर उत्तर नाही असेल तर शांत राहणं कदाचित चांगलं, कारण प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं. काही वाद टाळणं ही सुद्धा एक मोठी बुद्धिमत्ता आहे. ह्या कथेचा बोध अगदी साधा आहे. पहिला बोध, संयम ठेवा. रागाच्या भारात बोललेले शब्द नंतर पश्चाताप देऊ शकतात. दुसरा बोध, प्रत्येक गोष्टीला उत्तर देऊ नका. काही लोक फक्त आपली प्रतिक्रिया पाहण्यासाठी बोलतात. त्यांना प्रतिक्रिया न देणं हेच कधीकधी योग्य उत्तर असतं. तिसरा बोध, आपली शांतता जपा. दुसऱ्यांच्या चुकीचा बोलण्यामुळे आपली मन शांती गमवू नका. चौथा बोध, दुसऱ्यांचा चुकीचं अनुकरण करू नका. कुणी चुकीचं वागलं म्हणून आपणही चुकीचं वागणं आवश्यक नाही. पाचवा बोध, चांगले संस्कार शेवटी प्रभाव पाडतात. त्या स्त्रीने एकही मोठा उपदेश केला नाही, तरीही तिच्या वागण्यातून त्या तरुणांना एक मोठा धडा मिळाला. म्हणून मंडळी, आयुष्यात कोणी तुमच्यावर हसलं, कोणी ठोमणा मारलं, कोणी विनाकारण काही बोललं तर प्रत्येक वेळी रागाने उत्तर देण्याची गरज नाही. कधीकधी फक्त हसा, शांत राहा आणि आपल्या मार्गाने पुढे चला. कारण आपली शांतता ही आपली कमजोरी नसून आपल्या मनाची ताकद आहे. ही सुंदर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना ही गोष्ट शेअर करा. अशाच जुन्या काळातील सुंदर बोधकथा, राजा राणीचा कथा, धार्मिक कथा, प्राण्यांचा कथा आणि मनाला विचार करायला लावणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन सुंदर आणि बोधप्रद कथेसोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि एकामेकाशी प्रेमाने वागा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. नमस्कार.